तर नागपुरातही भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे सहभागी झालेत। तसेच आमदार आशिष देशमुखांच्या खापरखेडा मतदारसंघात ही रॅली काढण्यात आली होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलंय। तसंच जय हिंद रॅली काढणाऱ्या काँग्रेसला वक्तव्य करताना भान बाळगण्याचंही आवाहन केलं। राहुल गांधींनी जवानांचं मनोबल खच्ची होईल असं कुठलंही वक्तव्य करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला, आज भारताची जी डिफेन्स कॅपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या 5 पट जास्त आहे। आज जगातल्या पहिल्या 5 आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते। अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्धतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं, त्यानंतरच ते वठणीवर आले, त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले, त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्धविराम झाला। आपला जो वॉर डॉमिनन्स आहे, या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो। 2014 साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे, त्यावेळेस लोकांनी तो जुमला आहे असं म्हटलं, पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला, ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणतंय की शस्त्रास्त्र आम्हाला द्या, हे भारताने करून सगळ्याच डिफेन्स कॅपेबिलिटीची मागणी आता जग करताय। जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे आहे। काँग्रेसची खासियतच आहे, पण काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली तर आमची अपेक्षा एवढीच आहे की राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका। कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले, त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवतायत, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची। अरे जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकतो। तर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जालन्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून 75 फूट लांब तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील मामा चौकापासून या रॅलीला सुरुवात झाली होती। या रॅलीत भाजपचे नेते रावसाहेब दानवेंसह शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरही सहभागी झाले होते। तर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्येही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार मोनिका रजाळेंनीही सहभाग घेतला। तर कराडमध्येही भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर बीडच्या आष्टी शहरातही आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली।